मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. सामन्याला उशीर होतोय. आपल्याला अजूनही फायनल खेळायची आहे. टाइम शॉर्टमुळे आपल्याला काही निर्णय चेंज करण्यात येत आहेत. हा सामना 3 षटकांचा राहील. पहिले षटक घेऊन आलेत प्रशांत. विश्वासाठी पंचांचा नोचा इशारा. पहिला चेंडू नो चेंडू. प्रशांत संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रशांत पंचांना पार करून टाकला. चेंडू विश्वासाठी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू. पुढील चेंडू प्रशांताचा 8-10 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू विश्वासाठी. विश्वासने उत्तुंगाचा मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. बॉल आहेत ना सर आपल्याकडे. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या होते 8. पहिलं षटक चालू असताना धाव संख्या झाली 8. बिनबाद 8. हा सामना 3 षटकांचा राहील. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. प्रशांत 8-10 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू विश्वासाठी लेग साईडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. 1 धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 9. स्वराज्य 11 वर्सेस डायमंड स्टार 11 यांच्यामध्ये हा सेमीफायनलचा रंगलेला हा सामना. 2 चेंडू 9 धावा. पुढील चेंडू प्रशांत याचा मुकेशसाठी लेग साईडच्या दिशेला तटवलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. या 6 धावेने धाव संख्या झपकन वाढते होते 15. बिनबाद 15. पहिल्या षटकाखेरीस धाव संख्या 15. 3 बॉल 15. पुढील चेंडू प्रशांत याचा सुंदर असा खेळलेला चेंडू गॅपच्या दिशेने जातोय. 1 धाव धावून घेण्यास यशस्वी होत आहे दोन्ही फलंदाज. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते 16. पहिल्या षटकाचे 4 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू प्रशांत याचा विश्वाससाठी पंचांना पार करून टाकला. हा चेंडू विश्वासच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. या एका धावेने या एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. 4 चेंडू 17 धावा. पहिल्या षटकाचे काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू प्रशांत याचा पंचांना पार करून टाकला. चेंडू प्रशांतसाठी यॉर्कर लेंथ बॉल. 1 धाव धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 18. पहिलं षटक चालू. 5 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रशांत आणि ऋषिकेश यांच्याकडून मिसफील्ड होते. 1 धाव धावून घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होते 19. बिनबाद 19.
20 runs of 0 wickets. पुढील षटक घेऊन आले विनायक. शिमैरा प्रीमियर लीग 2025 चा हा सेमीफायनलचा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस स्वराज्य 11 या संघांमध्ये खेळवला जातोय. या ठिकाणी H&R स्पोर्ट्स यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही घर बसल्या सुद्धा मॅच पाहू शकता. पुढील चेंडू विनायकाचा मुकेशसाठी लेग साईडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू 4 धावांसाठी खणखणीत चौकार. मुकेश याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. वरती उचला ना, वरती उचलून ठेवा. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय विनायक. पंचांना पार करून टाकला चेंडू मुकेशसाठी. एका धावेवर समाधान मानावं लागतंय मुकेश आणि विश्वास याला. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. 24 रन. विनायक पंचांना पार करून टाकला चेंडू. विश्वास याच्या बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. 22ची एक धावून काढण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. धाव संख्या होते 25. विनायक याचा पुढील चेंडू मुकेश यासाठी. पंचांना पार करून टाकला हा चेंडू. उंच उडालाय. पाहूया झेल होतो काय. प्लेयरच्या पुढ्यात येतोय. 2 धावा धावून काढण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू झाले आहेत आणि 27 धावा धावफलकावर लागल्या आहेत डायमंड स्टार 11 या संघाच्या. विनायक 10-15 पावलांचा रनअप. पंचांना पार करून टाकला चेंडू मुकेशसाठी. स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय मुकेश यांनी. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा काढण्यात यशस्वी झाले आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाले 29. बिनबाद 29. सॉरी 29 जस्ट झालेत. सांगण्यात थोडी गफलत झाली. सॉरी माय मिस्टेक. विनायक याचा शेवटचा चेंडू मुकेशाला. मिस फील्ड होते ते स्वराज्य 11 या संघाकडून. 2 षटकाखेरीज डायमंड स्टार 11 या संघाची धाव संख्या झाली आहे 29. बिनबाद 29. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे विनायक यांनी. फक्त आपल्या षटकामध्ये 10 रन दिलेत. पुढील षटक घेऊन येत आहेत विशाल नटे. विशाल वैयक्तिक पहिला. संघाचा तिसरा षटक घेऊन आलाय विशाल.
धावसंख्या 29. पाहूया किती धावांपर्यंत मजा मारतात डायमंड स्टार हा 11 संघ. शेवटचं षटक. सुंदर चेंडू टाकलाय विशाल यांनी. बॅट्समनच्या काही टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय विकेट किपर यांच्या हातात. विकेट किपर आपलं काम चोख बजावतायत. पुढील चेंडू विशाल यांचा 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला हा चेंडू विशालसाठी. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून टाकतायत. पंचांचा वाईटचा इशारा. ऋषिकेश यांना काही चेंडू दिसत नाहीये आणि भेटत पण नाहीये. ऋषिकेश यांनी जरा डोळे चेक करायचे. चष्मा लावायचा आहे. विशाल यांचा पुढील चेंडू विश्वाससाठी. पंचांना पार करून टाकला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. स्ट्रेटला उत्तुंगासा मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 36. धावसंख्या झाले 36. शेवटचं षटक चालू असताना सेमीफायनलचा हा सामना. विशाल याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला हा चेंडू. पुन्हा एकदा उत्तुंग फटका. पाहूया झेल होतो का. आणि जयेशने झेल सोडलेला आहे. मिसफील्ड होते. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 38. 3 चेंडू 38 धावा. शेवटच्या षटकाचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया किती धावांचं योगदान देतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. पंचांना पार करून टाकला हा चेंडू. स्ट्रेट डाय मारलेला उत्तुंग फटका आणि हा 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते विश्वास आणि मुकेश यांच्याकडून. षटकार चौकारांची आतषबाजी करतायत मुकेश आणि विश्वास. धावसंख्या 6 ने झपकन वाढते. धावसंख्या होते 44 धावा. 2 चेंडू शिल्लक. विशाल यांचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला चेंडू विश्वाससाठी. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातो चेंडू. पंचांचा नोचा इशारा. फ्रीट नो. एक अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45. 4 बॉल 45. शेवटच्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. विशाल 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू. बॅट्समनच्या काही टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव विकेट किपर यांच्या हातात जातोय. विकेट किपर त्यांचं काम चोख बजावतायत. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया विश्वास आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात या चेंडूवरती. 10-12 पावलांचा रनअप विशालांचा. पंचांना पार करून टाकला हा चेंडू आणि स्ट्रेट मारल्या चेंडू. पाहूया किती रन निघतात. सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जयेश यांच्याकडून आणि तेवढाच विशाल यांच्याकडून. गचाळ क्षेत्ररक्षण तिकडे. 3 धावा धावून काढल्यात. 4थ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. 4ही धावा धावून काढल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती 4 धावा धावून काढण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. या 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 49 आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान दिलंय डायमंड स्टार या 11 या संघाने. स्वराज्य 11 या संघाला 18 चेंडू 50 धावा. पाहूया हे लक्ष किती चेंडू शिल्लक ठेवून पार करतात स्वराज्य 11 हा संघ. या आधी जी झाली होती मॅच मराठा वॉरियर्स वर्सेस डायमंड स्टार 11 यामधला जो मॅन ऑफ द मॅच होता तो विश्वासने यायचं आहे आणि मगाच्या मॅचचा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. जिगरबाई मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे.
लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिगरबाई यांच्या हस्ते विश्वास याला देण्यात येत आहे. विश्वास लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचा विश्वास. विश्वास विश्वास याने स्टेजवर यायचंय. नाही स्टेज घेऊन देते. हा विश्वास कुठे असतील त्याने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर यायचे. ठीक आहे इथेच घ्यायचं. ओके तिकडे तिकडे घ्या तिकडे घ्या तिकडे घ्या तिकडे घ्या. अरे उसको वरती ठेवा ना. एक काम करो ना वहाँ पे रखो. जो भी आएगा मैं भी इधर बैठता हूँ. दोनों को आ जाएगा. पीछे रख दो. बघ आधी वायर बघ. वायर चेक कर. तो ये इधर भी आएगा सबको बैठा. डायमंड स्टार 11 आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. हॅलो स्ट्राईकला आहे रुपेश. नॉन स्ट्राईकला आहे विनायक. सेमीफायनलचा हा सामना दुसऱ्या मुकेश संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय मुकेश. स्ट्राईकला आहे रुपेश. नॉन स्ट्राईकला आहे विनायक. जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान दिलंय डायमंड स्टार 11 या संघाने. स्वराज्य 11 या संघाला 18 चेंडू 50 धावा. मुकेश संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मुकेश 10-12 पावलांचा रन घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू रुपेशसाठी लेगच्या साईडच्या दिशेने टटवला चेंडू आणि कणकणीत असा पहिल्या चेंडूवरची चौकार पाहायला मिळतोय. रुपेशच्या बॅटमधून निघालाय. या 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. संघाचं खातं आणि वैयक्तिक स्वतःचं खातं खोलतायत रुपेश. मुकेश रुपेशसाठी
मुकेश पंचांना पार करून टाकला चेंडू रुपेशसाठी. रुपेश याच्या काय बॅटच्या टप्प्यात आलेला नाहीये. एक धावा धावून घेण्यात यशस्वी झालेत. रुपेश हे एक धाव घेण्यात यशस्वी झालेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 5. स्ट्राईकला येत आता विनायक. एक धडाकेबाज फलंदाज विनायक. पाहूया शेवटचा सामना आपल्या संघासाठी त्यांनी विजयी करून दिला होता. मुकेश याचा चेंडू पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला चेंडू विनायकसाठी. दोन धावा धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या होते 7. 3 बॉल 7. 50 धावांचं लक्ष आहे स्वराज्य 11 या संघाकडे. पाहूया किती चेंडू शिल्लक राहून लक्ष पार करतात. मुकेश 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू आणि फुल लेन चेंडू. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झालेत विनायक आणि रुपेश. 4 चेंडू 9 धावा. इथे जर हे लक्ष पार करायचं असेल तर विनायक यांना आतिशी षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. तेव्हाच कुठे ते आपल्या संघाला विजयी करू शकतात. आणि रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात चेंडू मिस होतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच 9. या षटकाचा शेवटचा चेंडू मुकेश पंचांना पार करून टाकला हा चेंडू आणि फुल लेन चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 15. चेंडू पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली 15. बॉल दिलाय. सेम बॉल आहे. सेम बॉल आहे. पहिल्या षटकाखेरीज स्वराज्य 11 या संघाची धावसंख्या झाली 15. पुढील षटक घेऊन आलेत विश्वास. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत विश्वास. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 35 धावा. स्वराज्य 11 या संघाला 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला विलंब होतोय. यानंतरही आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. विश्वास 17.5च्या रन रेटनी रन मारावे लागतील तेव्हा ते कुठे लक्ष गाठतील स्वराज्य 11 हा संघ. विश्वास याचा पहिला चेंडू बॅट्समनच्या काही टप्प्यात आले नाही. किपरच्या हातात सुद्धा आलेला नाहीये. त्यामुळे चेंडू किपरच्या हातातून सुटून एक धाव घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16. अजूनही 11 चेंडू 34 धावांची आवश्यकता स्वराज्य 11 या संघाला.
जिंकण्यासाठी. विश्वास 7-8 पावलांचा रनअप. विश्वासाचा पंचांना पार करून टाकला चेंडू विनायकसाठी. पंचांचा वाईटचा इशारा. बॅट्समनच्या खूपच डोक्यावरून जातोय. धावसंख्या या एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विश्वासाचा बॅट्समनच्या काही टप्प्यात येत नाहीये. दुसरा षटक चालू असताना विश्वासाचा पुढील चेंडू विनायकसाठी. विनायक यांच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. 22चे 1 रन. एक धावसंख्या झाली 18. 3 चेंडू 18 धावा. अजूनही 9 चेंडू शिल्लक. 32 धावांची आवश्यकता. जर मॅच जिंकायची असेल तर षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल रुपेश आणि विनायक यांना. 9 चेंडू 32 धावा. विश्वास पंचांना पार करून टाकला चेंडू रुपेशसाठी. रुपेश यांच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजूनही 8 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 18 धावसंख्या झाली आहे स्वराज्य 11 या संघाची. पुढील चेंडू विश्वासाचा आणि स्टंपिंग आउट होत आहेत रुपेश आणि पहिल्यामध्ये परत येत आहेत. धावसंख्या आहे 18. 7 चेंडू 32 धावा. षटकार मारणारा कोणी फलंदाज असेल त्याला पाठवायचं आहे आणि षटकारांची आतषबाजी करायची आहे. धडधाकट असा हा फलंदाज गेलेला आहे प्रशांत. पाहूया आपल्या संघासाठी षटकार चौकारांची आतषबाजी करतात का. प्रशांत बॅट्समन नेम प्रशांत. 18 धावसंख्या झालेली आहे. दुसऱ्या षटकाचे 5 चेंडू झालेत. 7 चेंडू 32 धावांची आवश्यकता. कसाही करून या चेंडूवरती षटकार मारावा लागेल प्रशांत यांना. 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला हा चेंडू. यॉर्करलेन चेंडू क्लीन परत येत आहेत प्रशांत. प्रशांत यांची जागा घेण्यासाठी जात आहेत जयेश. प्रशांत यांची जागा घेण्यासाठी गेले जयेश महाडिक. स्कोर झालाय 18. 32 पाहिजेत. रोहित वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आहे रोहित. 10-15 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू. खूपच पंचाच्या डोक्याच्या वरून सॉरी बॅट्समनच्या डोक्याच्या वरून जातोय. वाईट. एक अवांतर धाव. या एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. जिंकण्यासाठी 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता स्वराज्य 11 या संघाला. आणि हा क्लीन बोल्ड. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते डायमंड स्टार 11 या संघाकडून. तिसरा झटका बसतोय स्वराज्य 11 या संघाला. त्यांची जागा घेण्यासाठी चाललेत विशाल. विनायक आपल्या संघाला अर्धवट सोडून परत पवेलियन मध्ये येत आहेत. संघाचं शेवटचं षटक चालू आहे.
अजूनही 5 चेंडू 31 धावांची आवश्यकता. रोहित याचा पुढील चेंडू आणि बॅटची कट घेऊन किप्परच्या डोक्यावरून जातोय. पाठीमागे 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 23. शेवटच्या षटकाचे 2 चेंडू झाले आहेत. 23 धावसंख्या. 4 चेंडू 27 धावांची आवश्यकता. रोहित याची सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांना पार करून टाकला हा चेंडू रोहित याने विशालसाठी. विशाल यांच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडू 27 धावांचं आव्हान. मॉडेल 11चे कुठे कर्णधार असतील त्यांनी पहिल्यामध्ये यायचे त्वरित. रोहित याचा पुढील चेंडू विशालसाठी. आई निर्धाव जातोय. त्यांच्या बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. विकेट किपर त्यांचं काम चोख बजावत आहेत. गोलंदाज आणि विकेट किपर हे दोघंच चेंडू टाकतायत घेत आहेत. रोहित याचा पुढील चेंडू विशालसाठी. यॉर्कर लेन चेंडू स्ट्रेट डायव्ह तटवलाय. विशाल यांनी एकही धावून काढण्यात रस नाही आहे विशाल यांना. त्यांना त्यांच्या पॉवरवर विश्वास आहे. पाहूया षटकार मारतात का. आणि अशा प्रकारे डायमंड स्टार 11 हा संघ विजयी झालाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. हॅलो, मॉडल स्टार 11चे कप्तान कुठे असतील त्यांनी त्वरित यायचे. आणि डायमंड स्टार 11चे कप्तान लवकरात लवकर यायचंय. सामन्याला उशीर होतोय. 2 ओव्हरची खेळूया काय. या लवकर लवकर.